मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज 14. महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या निधनानिमित्त सातपूरला सर्वपक्षीय शोकसभा. नवनिर्वाचित नगरसेवक आणि विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती. सातपूर येथील छत्रपती संभाजी महाराज उद्यान या ठिकाणी अजितदादा पवार यांच्या निधनानिमित्त सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले. ज्ञानदेव सुख्या झाला, ज्ञानदेव सुख्या झाला. श्रद्धांजली करता 2 मिनिटं आपण सर्वांनी उभं राहायचंय. 2 मिनिटं उभं राहा. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सवीरं करवावहै तेजस्विनामधीतमस्तु महाविद्विषावहै. ओम. संपूर्ण महाराष्ट्र हळवतोय, रडतोय. इतकं चांगली माणसं जेव्हा निघून जातात तेव्हा प्रत्येकाला मनापासून त्या मनामध्ये दादांबद्दल इतकं तीव्र असं दुःख आहे. त्या अगोदर आपण बघितलं विलासराव देशमुख, आर पाटील, लोकनेते गोपीनाथजी मुंडे, त्याच्यानंतर पतंगराव कदम सुद्धा अतिशय चांगला नेता होता. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं वय जरी झालं परंतु ते सुद्धा या महाराष्ट्रासाठी ही मोठमोठी माणसं जेव्हा निघून गेली आणि दादांबद्दल खूप खूप दुःख वेदना सगळ्यांना होत आहे. दिवस तो उजडल का दादांसमोर आपल्याला शोकसभा घ्यावा लागेल. परंतु वाजेपर्यंत माणूस काम करायचा, परत पुन्हा सकाळी परत उठायचा, परत दिवसभर काम करायचा. इतकी कामाची त्या माणसाला इतकी हातोटी होती का कोणीतरी काम घेऊन गेला, का कागद घेऊन गेला, त्या कागदचा अर्ज वाचला. त्यांनी वाचल्यानंतर तो जर काम होणार असेल तर शेजारी PA राहायचा, शेजारी फोन राहायचा, त्यांना फोन करायचा का असं असं काम इथे करून द्या. नसेल होणार तर तो कागद त्या माणसाच्या हातात द्यायचा आणि सांगायचं का हे काम होणार आहे, तू परत चक्कर मारू नको. इतका स्पष्ट वक्ता मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितला आहे. 3 दिवसापूर्वी या राज्याला दिशा देणारं नेतृत्व, या राज्यामध्ये एक वेगळ्या शैलीमध्ये काम करणारं नेतृत्व, हे कोणाला वाईट स्वप्न सुद्धा पडू शकत नाही. म्हणून नियतीच्या पुढं कोणाचं काही चालत नाही. आलेली वेळ ही प्रत्येकाची ठरलेली असते, पण मला वाटतं दादांची ही वेळ नव्हती. आज मितीला सर्व जातीय समावेशक नेतृत्व असलेले अजितदादा, ज्या महाराष्ट्रामध्ये आपण जाती जातीचं राजकारण, समाजातलं राजकारण बघतो, पण त्याला वेगळा पैलू ठरणारं हे नेतृत्व म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन चालणार. प्रत्येक वेळी माझा तर अनेक वेळा इतके संबंध आलेले दादांशी की ते सांगितलं तरी 2 दिवस जातील. ठरलं ज्या माणसाने पत्र आहे त्यांचे, त्या पत्रात ते लिहायचे हे तुमचं काम शक्य नाहीये. होणार करायचं असेल तर भाषण करा, नुसतं फुलं यानंतर बातमी पाहिली म्हणून इमान कोसळलं. दुसरी बातमी पाहते तर दादांची, म्हणजे दादा धरून 6 जणांची, तर ती बातमी पाहताना रडू आवडत नव्हतं. अशा आपल्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद. पुढच्या सगळ्यांना खूप दुःख झालेलं आहे. खरंच दादांचं सगळ्यांनी म्हणजे आपण जे क्लिप बघतो खरंच खूप दुःखाची गोष्ट आहे. आज या ठिकाणी माझ्या बोलकर परिवाराकडनं, माझ्या भारतीय जनता पार्टीकडनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. आज आपल्या महाराष्ट्रातील दादा माणूस म्हणजे अजितदादा पवार आपल्यात नाही राहिले. आज जशी ही घटना घडली, जसे कोणी व्हिडिओ बघतात, फोटोज बघतात, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाहीये.
का तर त्यांची महाराष्ट्राबाहेरील पूर्ण भारतातील लोकांशी असलेली, जनतेशी असलेली एक जवळीक, आज त्यांची कामे असो किंवा त्यांची काही जी सर्वांशी असलेली जवळीक असो, त्याच्यामुळे प्रत्येकाच्या मनात एक दुःख व्यक्त करतायत. प्रत्येक घरामध्ये आज त्यांच्यासाठी अश्रू येत आहेत. अशा या दादा माणसाला माझ्याकडून, माझ्या बंधुरी परिवाराकडून, सातपूर वासियांकडून आणि भारतीय जनता पार्टीकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. संपर्क आला आणि खूप साऱ्या आठवणी त्यांच्या इतक्या अविस्मरणीय आहेत की ते आपण शब्दात पण वर्णन करू शकत नाही. मंत्रालयात गेल्यानंतर कुठलंही काम असो, दादा अगोदर म्हणायचे महिलांना प्राधान्य द्या, महिलांना प्राधान्य द्या. खरोखर कमी आहे, परंतु ह्या महाराष्ट्रातल्या राजकारणातली ही जी काही निर्माण झालेली पोकळी आहे, मला असं वाटतं की पोकळी न कधी भरणारी आहे. जेव्हा एका कुटुंबातला सदस्य जातो तेव्हा आपल्याला किती दुःख होतं. आणि या महाराष्ट्रातील एक मराठी माणूस, दादडीचा नेता आपल्याला सोडून गेल्या 3 दिवसापासून महाराष्ट्र हा दुःखात आहे. परंतु नीतीच्या पुढे काही चालत नाही. वेळ कोणावर येईल सांगता येत नाही. आमच्या रायगड प्रतिष्ठानतर्फे, आमच्या अशोकनगर वासियांतर्फे व भारतीय जनता पार्टीतर्फे मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व थांबतो. आज 3 दिवसापूर्वी आपल्या राज्याचे लाडके नेते, आपण ज्यांना प्रेमाने दादा म्हणायचो, हे आपल्याला सोडून गेले. खरं तर सोडून गेल्यानंतर असं आपल्या घरातलं कोणी व्यक्त केलं आपल्याला असं वाटतंय, कारण की इतकं दुःख आपल्या मनामध्ये दडलेलं आहे. कारण की जो व्यक्ती गेला त्याची कामाची पद्धत, त्याच्या लोकांमधला बुडालेले आहे. अशा नेत्याला सातपूरकरांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. आपल्या भावना व्यक्त करा. शिशुभाऊनंतर नगरसेवक समाधानजी देवरे. हे महाराष्ट्रातील एक जाणकार व्यक्तिमत्व, किंबहुना संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला अशा शब्दात जरी आपण बोललं तरी चालेल. दादा म्हणजे शब्दाचे पक्के. दादा म्हणजे ग्रामीण भागातील तरुणापासून, शेतकऱ्यापासून, व्यापाऱ्यापासून तर मोठमोठ्या उद्योजकांपर्यंत, आणि ज्या गावाला न्याय द्यायचा त्या गावाचं सगळं प्लॅनिंग, मग ते पाटबंधारे असो, पाण्याचं सिंचन असो. शेतकऱ्यांचे काहींचं बोलणं ऐकलं तर आत्ता सुद्धा काही शेतकऱ्यांचे वाटे पडले, जमिनीचे तुकडे झाले, तुकडा पद्धतीने जमिनी मोजताना वाद व्हायला लागले, तरी सुद्धा गाराणे दादांकडे यायचे आणि दादा 5-5 मिनिटांमध्ये सगळ्यांचं काम करून टाकायचे. युट्यूबच्या क्लिप बघतो त्यावेळेला दादांनी शेवटचा शब्द माझ्यावर धोका झाला, तो स्पष्ट शब्द त्या विमानाच्या त्या कॉकपिट मधल्या याच्यात सापडतोय. म्हणजे कशा पद्धतीने हे सगळं होत असतं. म्हणून मला असं वाटतं की आजच्या पिढीने बिझनेस खूप चांगले करावेत. दादांचे शेवटचे जरी 15-20 दिवसातले भाषण बघितले तर तरुणांना त्यांनी हात जोडून सांगितलं की बाबांनो, राजकारणात यायचं असेल तर जसं आपण युद्धावर जाताना बायकोचं कुंकू पुसून जातो तशी पद्धत आता आलेली आहे. कारण राजकारणात सरळ माणसाचं राहिलं नाही हे आपण सगळे डोळ्यांनी पाहतोय. आणि मला वाटतं यातनं आपल्या तरुण पिढीने सुद्धा खूप काही घेणं गरजेचं आहे. खूप गोष्टी आपण राजकारणात गेल्यानंतर अंगावर घेतो आणि त्याचा त्रास आपल्याला तर होतोच होतो, पण परिवारालाही होतो. आणि त्यातून अनेक दुश्मन्या, वाईटपणा हे ते आपल्याला याच्यासाठी देवाने खरं तर जन्म दिलेला नाहीये. एक माणूस म्हणून आपण सगळ्या जाती धर्माला एकत्र घेऊन चालण्यासाठी हा आपला जन्म आहे. आज आपण इथे अजितदादा पवार यांच्या शोकाकुल सभेसाठी सर्वजण उपस्थित राहिलेले आहेत. मी आज या ठिकाणी दादांबद्दल, खरंच ते राजकारणातले दादा होते. त्यांच्यासारखं राजकारण कोणालाही जमणार नाही. सकाळी 6 वाजेपासून ते लोकांच्या सेवेसाठी उभे राहायचे. अशा या दादांना मी तिवार नमन करते व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. करण्यासाठी अडचणीत होती, त्यामध्ये बऱ्याचशा केसेस लागत होत्या. आम्ही सर्व डॉक्टरांच्या वतीने आम्ही दादांना भेटायला गेलो. दादा म्हटलं याच्यामध्ये काय सोल्युशन निघेल. तर दादा म्हणजे तुम्हाला दिसली अशी मान्यता तर देऊ शकत नाही, तर आमच्यासाठी एक ब्रिज कोर्स बनतो, त्याला CCMP म्हणतात, फार्मेकॉलॉजीचा कोर्स. हा जो आम्हाला भेटला ना सर्वसाधारण डॉक्टरांना, तो फक्त दादांमुळे.
एवढेच असे दादा कणखर होते, सगळे हजर जबाबदार होते. त्यांनी ज्या गोष्टी त्यांच्यासमोर प्रश्न घेऊन गेलो त्याचं उत्तर देण्यासाठी साध्य होतं. यांना अशा दादांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आज या ठिकाणी भरून आलं, कारण असा नेता पुणे होणे नाही. कारण सर्वांनी सांगितलं दादांच्या कामाबद्दल सर्वांना माहिती आहे, परंतु आज महाराष्ट्रावरती जो नीतीने घाला घातला, मी तर सांगेल ज्यावेळेस हिंदुहृदय सम्राट त्यावेळेला डोळ्यात अश्रू आले, आणि त्यानंतर जेव्हा अजितदादा गेले त्याच्यानंतर डोळ्यात अश्रू आले. मित्रांनो, खरंच असा नेता होणे नाही. कारण तो एरंडे साहेब सांगताय 2 मिनिटं तो अशा तुम्ही श्रद्धांजली व्हा, परंतु कोणी थांबत नाही. दादा म्हणजे जय बाबा थांब रे बाबा तू. म्हणजे दादांचं असं होतं, कोणी जर बडबड करत असेल तर तेव्हा दादा सांगायचे थांब रे बाबा, मला बोलली पाहिजे, मला जायचंय पुढं कामं. असं दादांचं वागणं होतं. कालच मी एक क्लिप बघितली की दादा विमानातून उतरून एका कार्यक्रमाला पळत असे जात होते, आणि त्यानंतर त्यांना सत्कार करण्यासाठी जनता पुढे येत होती. दादा सत्कार स्वीकारत नव्हते, परंतु एक व्यक्ती, असा गरीब व्यक्ती पुढे आला आणि त्याने एक कागद दाखवला का दादा हे निवेदन आहे. परंतु दादा लगेच 2 मिनिटं थांबले आणि ते निवेदन हातात घेतलं, ते वाचलं आणि ताबडतोब दुसऱ्या आपल्या पियाकडे दिलं की बघ हे काय आहे, आणि याचा निर्णय लगेच घेऊन टाका म्हणून. असं म्हणजे असं दादांचं काम होतं. दादा नेहमी स्वतः सांगत होते तर मी कामाचा माणूस आहे. मी शोकाकुल आपल्या शहरीकरणाबरोबर ग्रामीण भागाची टच असणारा सर्वात तळागाळातला आपले कर्तव्यदक्ष असे उपमुख्यमंत्री अजितदादा आज आपल्यात नाहीये. दादांचं माझी एकदाच भेट झाली 2016 मध्ये. नाशिक ते मुंबई प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा जो मोर्चा होता त्यात आम्ही सहभाग होतो आपल्या संस्थेच्या मार्फत. आम्ही पायी गेलो होतो, 7 दिवस लागले होते, पायाला पुढे आलेले होते. आम्ही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या विरोधात तो मोर्चा नेला होता. दादा विरोधी पक्षात होते आणि आम्हाला भेटले. माझ्याबरोबर सुभाष आवारे होते नेपाळचे, शिवसेनेचे उपप्रमुख. दादाने एकच सांगितलं, अरे मुलांना स्वतःची काळजी घ्या, चालूच राहणारे, एवढं सोपं नाही तुम्हाला वाटतंय ते. आणि आता त्या क्लिप पाहिल्यावर आठवतं दादांनी सांगितलं की राजकारण खूप भंगार आहे. आणि म्हणजे त्यावेळेस जे बोलले तेच आज बोलताय. सगळे आपण मान्यवरांनी त्या गोष्टी सांगितल्या, परंतु खरंच मी आपलं खूप छोटा कार्यकर्ता आहे, परंतु या महाराष्ट्राला सहकार क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र आणि इतर सर्व क्षेत्रामध्ये जो गाढा अनुभव असणारा एक चांगला नेता महाराष्ट्राने गमावला आहे. हे मी शिवजन्म उत्सव समितीच्या पदाधिकारी या नात्याने संदीप तांबे, माझा परिवार पूर्ण आणि सह्याद्री शिवस्वराज्य सामाजिक संस्थेच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मी आर्किटेक्ट अमृताताई पवार आणि पंडित महाराज कोल्हे, त्याचबरोबर गोदावरी बँकेचे आमचे सर्व टीम होती. आणि त्यावेळेस मला अमृताताईंनी सांगितलं की मी 4 वाजता जायचं आहे. म्हणलो ताई एवढं खरंच शक्य आहे का? उपमुख्यमंत्री माणूस आहे, मुख्यमंत्री त्यावेळेस उद्धव साहेब ठाकरे होते. नाही म्हणे दादा एकदम वेळेला पक्के आहेत. आणि आम्ही त्या ठिकाणी 7 वाजता गेलो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आमच्या आधीच 15 मिनिटं दादा तिथं पोहोचलेले होते. आणि त्यावेळेस तिथं गेल्यानंतर जवळजवळ आमच्या आधीच 5-50 लोकांची रांग. आम्ही जवळजवळ 9-9:30 वाजता नंबर लागला. आणि इतकं असताना सुद्धा ताईंनी ज्यावेळेस ओळख करून दिली, हे वारकरी सदालयाचं जे काम होतं ते काही ज्या आमच्या फायली राहिल्या होत्या त्या त्यांनी मंजूर करून गेल्या. दुसरी एक गोष्ट 2014 साली असेल, जोग महाराज वारकरी शिक्षण आता याला गेलो होतो दादांच्या अंतविधीला, तर जेव्हा ती गर्दी बघितली, 5 जण समुदाय बघितला, तर तेव्हा कळालं तर जसं आता अण्णांनी सांगितलं काम करणारा माणूस दादांनी कसं काम केलं आणि त्याची परिस्थिती त्या जनसंख्येत दिसत होती. इतकी अफाट अक्षरशः उभं राहायला जागा नाही तिथं. तर दादांचं असं कार्य बघून तर असं वाटतं कधी कधी का माणसाने इतके कष्ट केलेले असतील आणि शेवटी त्यांच्या नशिबात काय आलं. आज ही वेळ नव्हती त्यांची जाण्याची. आणि जेव्हा तिथं तो जनसभा रडायचा तर तेव्हा अक्षरशः मेल होऊन जायचं तेव्हा काय असं काय गुन्हा झाला असा का एवढी ह्याची वेळ आली आहे. या पुन्हा कुणी होणे नाही. या नामदेव महाराजांच्या अभंगाप्रमाणे खरोखर आज दादांना आपल्यातून जाऊन बरोबर 4 दिवस झाले. 28 तारखेला दादांचं निधन झालं. प्रत्येकाने सांगितलं कधी दादा हे वेळेचे पक्के होते. सुद्धा सांगितलं होतं का मला जर त्या ठिकाणी त्या सभेतून आपल्या सगळ्यांना संबोधित करून निघाले म्हणजे इतके ते टायमाचे पक्के होते.
आणि ज्या दिवशी त्यांची अशी दुःखद घटना घडली तर त्या ठिकाणी 9 वाजेनंतर त्या टीव्हीवर बातम्या सुरू झाल्या. 8:46 8:50 आणि थोड्याच वेळात असं हृदयाचं धस झालं. त्या विमान अपघातामध्ये त्या ठिकाणी दगावले. अतिशय जवळून एक अनुभव घेतला होता एरंडे साहेब. कसं करायला हवं हे सर्व आमदार, खासदार, नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांनी त्यांचं कार्य बघितलं पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे असं महाराष्ट्राचा कर्तृत्ववान नेता, जो खरंच एवढा महान असूनही जर सर्वसाधारण कार्यकर्ता त्यांच्या जवळ गेला, त्यांचं निवेदन घेतलं तर मला वाटतं यस किंवा हे काम होणार आहे किंवा नाही होणार आहे हे साध्या कार्यकर्त्यालाही जाण, त्या कार्यकर्त्याची ती ओळखणारा नेता, शेतकऱ्यांचा नेता आपल्या काही खरंच जवळून संबंध आलेले होते. साहेब ज्या वेळेस काही निर्णय घ्यायचे त्यावेळेस त्यांनी निश्चित साध्या कार्यकर्त्याला पण फोन करून विचारलं होतं. त्यावेळेस आमच्यासारख्याला आज वाटतं कारण आपण कुठंतरी चुकलो. राजकारणातला दादा माणूस म्हणजे आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व, व्यक्तिमत्व आदरणीय अजितदादा पवार यांच्या निधनानंतर सातपूर भागात या शोकसभेचं आयोजन केलं आणि त्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. याच्या आधी माझ्यापेक्षा जे काही ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत त्या सर्वांनी दादांच्या बऱ्याच आठवणी सांगितल्या. दादांबद्दल बोलायला खूप आहे, पण आता सर्वांचं म्हणणं आहे की कमी वेळात बोलायचं. त्या अनुषंगाने फक्त एक कामाशी प्रामाणिक म्हणजे स्वतः पवार साहेब सुद्धा म्हणतात की माझ्याही पेक्षा कामाला महत्त्व देणारा आणि कामाशी प्रामाणिक असणारा जर कोणी नेता असेल तर ते अजितदादा पवार होते. आणि अशा एका चांगल्या व्यक्तिमत्वाचं जे व्यक्तिमत्व महाराष्ट्रातच नव्हे तर भारताच्या राजकारणात आपला चांगला ठसा उमटवणार होतं येणाऱ्या काळात, अशा एका चांगल्या व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी असं अंत होणं हे खूपच वाईट आहे. सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सातपूर विभागाच्या वतीनेही मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. यांना शौर्य परिवाराकडून भावपूर्वक श्रद्धांजली. देशाचं नुकसान आहे, आपल्या महाराष्ट्राचं नुकसान आहे. आपला महाराष्ट्र आज एका शोक सागरात डुबला आहे. हे असं घडेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. ही वेळ जाण्याची नव्हती. ज्या पद्धतीने अजितदादांची पकड होती राजकारणात, तर त्यांच्यावर प्रेम करणारे तर दुःखात आहेच. पण आज आपण स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या शोकसभेसाठी सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित राहिलात. दादांबद्दल बोलण्यासारखं बरंच काही आहे, परंतु महाराष्ट्रातल्या राजकारणातलं, खास करून महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या लोकांचं न भरून निघणारं म्हणजे शेतकऱ्यांसाठी रयतेचे राजे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे दादा काम करत असताना कुठल्याही जातीपातीचं राजकारण दादांकडनं कधीही झालं नाही. कुठल्याही समाजाचे मोर्चे जरी निघाले असतील तर त्या मोर्चांना कधीही दादांनी वैयक्तिक त्यांच्या लेव्हलचं किंवा त्यांच्या वतीने कधीही अनुमोदन केलं नाही. प्रत्येक समाजाला जसं छत्रपती शिवाजी महाराज 12 बलुतेदारांनाच बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केलं, त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून या 45 ते 40 वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दादांचं भरीव असं सर्वांना समान न्याय देणारं एक राजकारणातला बाप माणूस आणि राजकारणातल्या महाराष्ट्राच्या जनतेचा निखळता तारा आज विझलेला आहे. स्वर्गीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परमेश्वर त्यांच्या आत्म्यात चिर शांती देव अशी परमेश्वराला विनंती करतो. गेली ज्या वेळेला सकाळी कळालं, जसे महाराष्ट्रामध्ये शेतकरी असो कामगार असो याची ड्युटी सकाळी चालू होती, त्या पद्धतीनेच दादांची ड्युटी जनतेसाठी सकाळीच चालू झाली. आणि त्या चालू ड्युटीमध्येच ऑन ड्युटी एक दादा कामाचा माणूस आपल्यातून निघून गेला. त्या किरसवाण्या राजकारणामध्ये
दादासारखा माणूस ज्याच्या गेल्यानंतर ज्यांना मतदानाचा अधिकार नव्हता असे 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांचे स्टेटस ठेवले, म्हाताऱ्या माणसापर्यंत स्टेटस ठेवले गेले. अशा या माणसाप्रती असणारी कृतज्ञता, असणारे प्रेम या ठिकाणी मनपूर्वक आदरांजली वाहतो. या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्यातून निघून गेले. त्यांच्या या शोकसभेच्या प्रसंगी उपस्थित सर्व पक्ष आपल्या सर्वांना या शोकसभेच्या निमित्ताने एक विनंती करतो की आदरणीय पाऊल ठेवून राजकारण करावं असं तर प्रत्येक जण म्हणतोय. राजकारणात हे असा प्रचंड अनुभव हे तर प्रत्येकाला असेलच. तर खऱ्या अर्थाने दादांना श्रद्धांजली जर व्हायची असेल तर आपण सर्वप्रथम स्वतःमध्ये बदल केला पाहिजे. प्रत्येक राजकारणी माणसांनी जे आपल्याकडून शक्य आहे तेच आपण केलं पाहिजे आणि तेच बोललं पाहिजे. या निमित्ताने खऱ्या अर्थाने दादांना श्रद्धांजली ठरेल. मीकडून आणि शिवसेना पक्षाच्या वतीने आदरणीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. खूप कामं केली. माझ्या मुलीची शैक्षणिक फी तब्बल 3 लाख रुपये प्रत्येक वर्षाला त्यांनी कमी करून दिली. लगेच बोलले काळजी करू नको. अजितदादा पवार यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी या ठिकाणी उभे आहोत. मला असं वाटतं की आता जे राजकारणी आहेत, समाजकारणी आहेत, यांनी जर अजितदादांच्या पावलावर पाऊल ठेवून जर समाजकार्य केले तर तीच खरी अजितदादांना श्रद्धांजली अर्पित होईल असं मला तरी वाटतं. एक कामाचा माणूस जो काम करता करता आपणा सर्वांना एका क्षणात सोडून गेला. मला असं वाटतं पद, पैसा, संपत्ती हे कुणासोबत येत नाही. सोबत येतं ते फक्त त्याचं कार्य, त्याने केलेली कीर्ती. आणि म्हणूनच अशा महान व्यक्तीला माझ्या पाटील परिवारातर्फे मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रत्यक्ष कधी अजितदादांना भेटले नाही, परंतु अजितदादांची कामाची हातोटी कायम वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून किंवा प्रसार माध्यमांच्या द्वारे पाहत होते. तेव्हा खरंच अजितदादा हे महाराष्ट्रासाठी किती मोठं भूषण होतं हे श्री अजितदादा यांचं विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या जाण्याने पूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि आपले विजनरी नेते म्हणून त्यांची ओळख असलेले शशीभाऊंनी सांगितलं की युवकांना जे प्रोत्साहन द्यायचे, तुम्ही कामधंदे करा पण राजकारणात येऊ नका असं सांगणारे एक विजनरी नेते म्हणून त्यांची ओळख होती. आणि त्यांना सातपूर शिवजन्मोत्सवाच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार, विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे, सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक. धन्यवाद.